जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जात पात धर्म सोडून माधुरी हत्तीनीसाठी भिलवडीकर एकवटले. भिलवडीत सर्व धर्मियांचा मुख मोर्चा. माधुरी हत्तीनीला परत द्या अशी मागणी. कोल्हापूरच्या नान्नी येथील मठातील माधुरी नावाच्या 33 वर्षीय हत्तीनीला गेल्या आठवड्यात गुजरातमधील वनतारा अभयारण्यात नेण्यात आले. या घटनेनंतर कोल्हापूरसह राज्यभरातून निषेधाचे पडसाद उमटू लागले आहेत. माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी आज रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता पलूस तालुक्यातील भिलवडीतील हजारो नागरिकांनी एकत्र येत ऐक्याचे दर्शन घडवले. सर्व धर्मियांनी एकत्र येत काढलेल्या शांततामय व संयमित मुखमोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले. या भव्य मोर्चात जैन, ब्राह्मण, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आदी विविध धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर आणि हत्तीच्या प्रतिकात्मक प्रतिमा घेऊन मोर्चेकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. माधुरी हत्ती आमच्या श्रद्धेचा विषय आहे, वन्यप्रेमाचे प्रतीक परत द्या अशा भावना प्रत्येक भिलवडीकरांच्या मनात दिसून येत होत्या. मोर्चामध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम स्वतः सहभागी झाले होते. त्यांनी मोर्चेकरांना संबोधित करताना म्हटले की हत्ती हा नान्नी गावचा आत्मा आहे. तो केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक भावनांशी जोडलेला आहे. या लढ्यात मी वैयक्तिक व राजकीय पातळीवर पाठिंबा देतो. राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्रव्यवहार करून मी ही बाब शासनाच्या व पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे नेईन व हत्ती परत आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन. या मोर्चामध्ये जैन समाजातील महिला, पुरुष यांच्यासह गावातील सर्व पक्षीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, युवक संघटनांचे प्रतिनिधी, वयोवृद्ध नागरिक व स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा भिलवडी येथील श्री 1008 चंद्रप्रभू जीन मंदिर परिसरातून निघून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावरती पोहोचला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर, माजी सरपंच विजयकुमार चोपडे व दक्षिण भाग विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चौगुले यांनी सर्व धर्मियांच्या वतीने आमदार विश्वजित कदम व भिलवडीचे तलाठी सोमेश्वर जायभाये यांच्यामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. माधुरी हत्तीला तात्काळ नान्नीत परत आणावे, वनविभागाने पारदर्शक चौकशी करावी, हत्ती हस्तांतर प्रक्रियेमध्ये जनतेच्या भावना विचारात घ्याव्यात या मुख्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली. मोर्चा संपूर्णपणे शिस्तबद्ध व शांततेत पार पडला. हा मोर्चा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जैन समाजातील अनेक बांधवांनी चोख कामगिरी बजावली. या मोर्चाने शासन, प्रशासन व वन विभागावर मोठा दबाव निर्माण केला असून येत्या काळात प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उपस्थित सर्व भिलवडीकर आणि जैन समाजातील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक आणि बंधू भगिनींनो, गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील आपलं जैन बांधवांचं धार्मिक स्थळातलं एक अत्यंत जागृत श्रद्धेचं स्थान असणारं ज्या मठातील माधुरी हत्तीच्या बाबतीत जे काही चाललंय हे आपण सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकत आहात. वृत्तवाहिनीवर आपण त्याच्यातल्या बातम्या पाहत आहोत आणि वर्तमानपत्रातल्याही त्याच्यातल्या बातम्या आपण वाचत आहोत. पेटा ही संस्थेने ज्या बाबतीत ही कोर्ट केस दाखल केलेली होती आणि कोर्ट केसाच्या पेटाच्या निकालाच्या बाबतीत आपलं हे माधुरी हत्तीला वनतारा इथे या ठिकाणी देण्याचा निर्णय हा जो सर्वोच्च न्यायालयाने घेतला त्याच्या बाबतीतल्या अत्यंत तीव्र भावना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून आपल्या जैन समाजातील सर्व बांधवांमध्ये निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता जे पेटिशन दाखल केलं पेटाचं, त्याचा गेल्या 2 दिवसांपासून मी अत्यंत बारकाईने अभ्यास केला. जे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जो आदेश या ठिकाणी दिला त्याचाही मी बारकाईने अभ्यास केला. मला यापूर्वीचे जेवढे काही सर्वोच्च न्यायालयाने निकाल अशा प्रकारच्या घटनेबाबतीत दिलेले त्याच्यातला आणि ह्याच्यातला एक मुख्य फरक असा जाणवला की पेठाने सुद्धा केस दाखल करत असताना असं म्हटलं गेलं की या आपल्या माधुरी हत्तीला हे वंतारामध्ये देण्यात यावं
आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या ठिकाणी या घटनेमध्ये जो काही आदेश दिलेला आहे त्याच्यात असं स्पष्ट सांगितलंय की हत्तीला आपल्याला वंताराला द्यायचं. यापूर्वीच्या घटनांमध्ये असं कधीही हत्ती जेव्हा एखाद्या संस्थेतनं आपल्याला रिकामा किंवा सोडवायचा असेल तर कुठल्या तरी दुसऱ्या संस्थेला द्या असा कधी आदेश झाला नाही. यापूर्वीचे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झालेले आहेत त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या धार्मिक स्थळाचा कुठला का तिथला प्राणी असं ना त्यांना त्या ठिकाणी शेजारीच असणाऱ्या जंगलामध्ये मोकळं सोडण्यात यावं, लोकांच्या भावनांची कदर करून असे आदेश यापूर्वीच्या घटनांमध्ये दिलेले. आणि म्हणून आम्हाला कळत नाही की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढं मोठं वन खात्याचं क्षेत्र असताना आणि विशेष करून तिथे जर जैन समाजातल्या आमच्या बांधवांच्या तिथल्या महाराजांच्या जो काही तिथल्या भावना आहेत याची कदर करून जर तिथं सूचना दिल्या असत्या, सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो की बाबा त्या मठाच्या शेजारी कुठेतरी 10 किंवा 15 एकर जमिनीचं क्षेत्र करून तिथं जर मोकाट त्या आपल्या माधुरी हत्तीला ठेवलं असतं तरी चाललं असतं. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातून आणि खास करून ह्या आपल्या मठातून त्या माधुरी हत्तीला नेणं आणि ते वंताराच्या ताब्यात सुपूर्त करणं हे निश्चितपणे कुठेतरी काहीतरी ह्याच्यात चुकीचं होतं हे आम्हा सगळ्यांचं मत आहे. आणि म्हणून माझा आपल्या सर्वांना विनंती आहे की आज मी आणि आपले सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आम्ही तिथे नांदणीमध्ये महाराजांची भेट घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या वतीने, पलूस कडेगावच्या वतीने आणि सर्व जाती धर्मातील लोकांच्या वतीने आम्हीही जैन समाजाच्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि ज्या कोल्हापूरकरांच्या आणि तिथल्या मठाच्या आमच्या महाराजांच्या भावना आहेत त्या ठिकाणी त्यांची कदर करत हा आपला माधुरी हत्ती परत कोल्हापूरच्या मातीत आणि जैन समाजाच्या या मठामध्ये परत करावा ही भावना आम्ही व्यक्त करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त मला या ठिकाणी सांगायचं आहे की ही कोर्टात केस दाखल केल्यानंतर जी शासनाची आणि लोकांची बाजू लढणारी जी काही यंत्रणा होती ती शासकीय होती. आणि मग आजच्या या घटनेला राज्य सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेषतः सर्वच लोकांच्या भावना लक्षात घेता आता राज्य शासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाची दाद घेत आपले हे माधुरी हत्ती हे आपल्या मठामध्ये परत करण्याची जबाबदारी घ्यावी अशी नम्रपणे आपल्या भिलोडीकरांच्या वतीने आणि पलूस कडेगाव आणि सांगली जिल्ह्याच्या वतीने मी सरकारलाही आवाहन करणार आहे. तशी पत्रव्यवहारही मी मुख्यमंत्री महोदय राज्यपालांना सुद्धा केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आज जमलेला आहात. तुमच्या सगळ्या भावना या ठिकाणी लक्षात घेऊन आज मला महाराजांनी विनंती केली, सूचना दिलेली आहेत, म्हणजे विनंती म्हणा सूचना दिलेली आहे की 10च्या आत आपण पोचला तर बरं पडेल. तर मी आणि विशाल पाटील त्यांची भेट घेऊन निश्चितपणे आपल्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू एवढंच या ठिकाणी बोलतो. आपण सगळेजण आज मुकमोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला, सगळीच गावातली मंडळी सहभागी झाले, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे निवेदन ग्रामस्थ सादर करतील. हां, तलाठी साहेब कुठे? हात लाव.